आजचा बेत हा तव्यावरती बनवलेला हा मिरचीचा खरडा तर अगदी चमचमीत असा झाला होता. तर भाकरी केलेल्या तव्यावरतीच इथे मी पिवळ्या मिरच्या आहेत तर त्या घेतलेल्या होत्या. तिखट होण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या व लसूण घेतलेला आहे. छान असा डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा. भाजल्यानंतरनी त्यानंतरनीच आपल्याला यामध्ये मीठ व तेल घालायचं आहे व छान असं झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं चांगलं डाग पडेपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं व त्यानंतरनी तांब्याच्या साहाय्याने छान असा खरडून घ्यायचा. तर तयार झाला आपला चमचमीत असा लागणारा हा खरडा. तर आज त्या खरड्याबरोबर खाण्यासाठी इथे मी स्पेशल असं डाळ तडका बनवलेला होता. गरमागरम भाकरी, डाळ तडका व खरडा. तर असा आजचा हा आमचा जेवणाचा बेत होता. तर पहा किती छान असा झालेला आहे. सविस्तर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आता छान अशी देवपूजाही करून घेतलेली होती व आज रामनवमी होती त्यामुळे छान असं सर्व सकाळचं स्वच्छ असं साफसफाई करून घेतली व उंबरठा पूजन देवपूजाही करून घेतली. तोपर्यंत हे दोघे उठलेच होते. तर त्यांचं उठलं की चालूच झालं नाश्त्यामध्ये. ते खरबूज खात होते. त्यांना आजकाल आवडायला लागलेलं आहे व खाऊन झाल्यानंतर भैया तर कशा प्रकारे हात पुसत होता. त्याला खूप स्वच्छ लागतं. त्यानंतर संध्याकाळी रामनवमीचा कार्यक्रम होता तर खाली DJ लागलं होतं. तर हे दोघे इथे गॅलरीत डान्स करत होता व भैयाही लाजत होता. DJच्या आवाजामुळे मी त्यांना काही खाली लावलं नाही तर इथेच ते एन्जॉय करत होते. ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.